नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मंडळी, आज आपण अगदी जवळ असणाऱ्या ठिकाणाला भेट देत आहोत। मंडळी, हे आहे नवी मुंबई महानगरपालिका। रस्त्याच्या कडेने असे सुशोभित फुलं आपल्याला पाहायला भेटत आहेत। मंडळी, आपण पाम बीच रोडनी जात आहोत। तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि आपण जात आहोत फ्लेमिंगोज पाहण्यासाठी। खरं तर फ्लेमिंगोज पाहायला मिळणार की नाही थोडी मनामध्ये उत्सुकता आहे। जवळच खाडीचा भाग आहे, त्या ठिकाणी आम्ही पार्किंग केली आहे। खरं तर पार्किंग आपण पुढे पण करू शकतो। पाम बीच लगत हा खाडीचा भाग आहे, आपण पाहू शकता हा फ्लेमिंगो। फ्लेमिंगोज आपल्याला दिसलेले आहेत। हे फ्लेमिंगोज आपल्याला जवळून पाहायचे, त्यासाठी आपल्याला पाण्याच्या त्या कडेला जावं लागेल। चला तर मंडळी, आपण कांदळवनातून जात आहोत। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। गुलाबी रंगाची चादर पसरली आहे, अगदी असंच डोळ्यांना हे दृश्य दिसत आहे। वाव, खूप सुंदर दिसत आहेत हे पक्षी। मंडळी, फ्लेमिंगो म्हणजेच मराठीमध्ये रोहित असं म्हटलं जातं। तर फ्लेमिंगो हा एक सुंदर पक्षी आहे बरं का। व मंडळी, अग्निपंख असंही म्हटलं जातं। फ्लेमिंगो मधला फ्लेम म्हणजेच ज्योत बरं का। या पक्षाची उंची सुमारे 4 ते 4.5 फूट इतकी असते। त्याचे पंख हे पांढरे शुभ्र पण गुलाबी छटा असलेले असतात बरं का। आणि त्याची चोच जी असते ना, ती आखूड असते पण वक्राकार आकाराची असते। त्याचे पाय लांब असतात आणि गुलाबी रंगाचे असतात। अगदी 2 फूट खोलीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे पक्षी आरामशीर उभे राहू शकतात। मंडळी, आपण पाहू शकतो हे पक्षी कसे एकत्र दिसतायत आपल्याला। अगदी गुलाबी चादर पसरली आहे असं वाटतंय। तर मंडळी, या पक्ष्यांना अगदी थव्याने एकत्र राहायला आवडतं बरं का। आकाशात उडताना त्यांचे पंख अगदी ज्वाळासारखे दिसतात। आपण पाहू शकतो सूर्य मावळतानाचं हे दृश्य। हे फोटोग्राफर आपण पाहू शकतो, जे या पक्ष्यांची हालचाल आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहेत। विमुक्त संचार आणि अचाट उड्डाण ही विशेषण आठवली की या फ्लेमिंगो पक्ष्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। आपल्या मनमोहक शारीरिक ठेवणीमुळे हा पक्षी कमालीचा आकर्षक दिसतो। त्याचं सौंदर्य म्हणजे निसर्गाची शानच बरं का। हे 2 डॉगी सुद्धा आलेत बरं का पक्षी पाहायला। मंडळी, जगभरात फ्लेमिंगोच्या 6 प्रजाती आढळतात। फ्लेमिंगो भारतातून मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकेत स्थलांतर करतात। ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो या 2च प्रजाती भारतामध्ये आढळतात। पाण्याच्या तळाशी असणारं आणि चिखलातील शेवाळ हे फ्लेमिंगोचं मुख्य अन्न। मंडळी, अंधार पडलेला आहे बरं का। मंडळी, मुंबईतील शिवडी आणि ठाण्याची खाडी इथं फ्लेमिंगो मोठ्या संख्येने येतात बरं का। मंडळी, फ्लेमिंगो पाहून झालेत, अंधार पडलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता परत। रविवारची संध्याकाळ या फ्लेमिंगोंसोबत खूप छान गेली। चलो चलो चलो। अंधार पडलाय आणि सगळीकडे वटवाघुळी उडत आहेत, अगदी तोंडावर येत आहेत। त्यामुळे खरं तर लवकरच निघायला पाहिजे होतं।
अच्छा भैया तिकडनं चला तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन ठिकाणाची माहिती घेऊन पुन्हा भेटेन. तोपर्यंत राम राम मंडळी आणि खूप खूप धन्यवाद.